साधूंसाठी जागा करण्याचं काम आम्ही करत आहोत। तपोवनातील वृक्षतोडीच्या प्रश्नावर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। कुंभमेळ्यासाठी अजून 1.5 वर्ष, तोपर्यंत सगळी कामं होतील, महाजनांचं वक्तव्य। मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदारांची नोंद। ज्योती गायकवाडांची प्रतिक्रिया। 11 लाख मतदार दुबार। मतदार कोणासाठी? ज्योती गायकवाडांचा सवाल। जागतिक बाजारामध्ये भारताचा रुपया निच्चांकी पातळीवर। रोहित पवारांची प्रतिक्रिया। जागतिक बाजारात $1ची किंमत तब्बल 89 रुपये 61 पैसे रुपयांवरती आल्याचं रोहित पवारांची माहिती। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला खारगे समितीची पुन्हा नोटीस। सोमवारी खारगे समितीसमोर हजर राहण्याची शक्यता। नीरव मोदींच्या महागड्या गाड्यांचाही लिलाव होणार। ईडीनं जप्त केलेल्या गाड्यांच्या लिलावाला विशेष पीएमएलए कोर्टाकडून परवानगी। लग्न सोहळ्यापूर्वी स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडली। सांगलीतील खासगी रुग्णालयात श्रीनिवास मानधना यांच्यावरती उपचार सुरू। स्मृती आणि पलाश मुछलच्या लग्न सोहळा पुढे ढकलण्यात आला। भारताच्या महिला दृष्टिहीन क्रिकेट संघानं जिंकला पहिला टी विश्वचषक। श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये 7 विकेट्स राखून नेपाळ संघाला नमवलं। भारताचे नवे सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांचा उद्या शपथविधी। ब्राझील, भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंकेचे मुख्य न्यायाधीश उपस्थित राहणार, तर सरन्यायाधीश न्यायमूर्ती गवईंचा आज कार्यकाळ संपणार। दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन ब्लास्ट प्रकरणी राज्य तपास संस्थेकडून बटामालूतील तुफेल भटला अटक। तुफेल भट हा एसी तंत्रज्ञ म्हणून काम करत होता।